नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण भरलेली मिरची कशी बनवायचं ते बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी डाळीच्या पिठाची अगदी परफेक्ट भरलेली मिरची आपली तयार झाली. त्यासाठी इथे मी मिरची अगदी कमी तिखट आणि अशी जाडसर घेतली. ती चवीला अगदी कमी तिखट असते आणि आपल्याला ही मिरचीची रेसिपी बनवताना अगदी सोपं देखील जातं. बारीक मिरचीमध्ये आपल्याला सारण व्यवस्थित भरता येत नाही, पीठ व्यवस्थित भरता येत नाही, म्हणून इथे चवीला आणि अशा पद्धतीची जाडसर मिरचीचा आपण वापर करतो. तर ह्या मिरचीला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर अगदी कोरडी पुसून घ्या आणि लगेचच मध्यभागी ह्या पद्धतीने आपण मिरची कट करून मिरचीतल्या बिया आपण काढून घेणार आहोत. त्यामुळे काय होणार आहे, आपल्याला सारण व्यवस्थित भरता येईल आणि पुन्हा चवीला देखील अगदी कमी तिखट त्या लागतील. तर यापेक्षा देखील अगदी जाडसर अशी मिरची येते, ती देखील आपण वापरली तरी काही हरकत नाही. ही देखील चवीला अजिबात तिखट वगैरे लागत नाही आणि अगदी छान अशी चविष्ट अशी आपली भरलेली मिरची ही तयार होते. तर अशाच पद्धतीने काय करणार आहोत, आपण संपूर्ण मिरच्या मध्यभागी कट करून याच्यातल्या संपूर्ण बिया आपण काढून घेणार आहोत. अगदी सहज आपल्याला बिया ह्या काढता येतात. जर तुम्हाला सुरीने काढता येत नसेल, जर आपल्याकडे तो पोहे खाण्याचा चमचा असतो, त्याच्या मागच्या साईडने देखील आपण काढून घेतलं तरी काही हरकत नाही. अगदी पटकन त्यामधनं देखील आपल्याला मिरच्या ह्या व्यवस्थित साफ करता येतात. तर संपूर्ण मिरचींची बिया आपल्या काढून झाल्या. त्यानंतर काय करायचं, लगेचच त्या प्लेटमध्ये अगदी थोडंसं तुम्ही मीठ घ्या आणि मिठामध्ये निंबू हा टाकून घ्या. निंबूमुळे काय असतं, चवीला आपल्याला मिरची जर तिखट असेल थोडीफार, ती देखील अजिबात लागत नाही. पुन्हा अगदी चविष्ट अशा आपल्या ह्या मिरच्या तयार होतात. म्हणून निंबूच्या रसामध्ये मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि हे पाणी आता व्यवस्थित आपल्याला ह्या मिरचींना ह्या पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायचं. अगदी संपूर्ण साईडने व्यवस्थित लावून घ्या. त्यामुळे आपली मिरची अगदी चविष्ट अशी ती तयार होते. तर या पद्धतीने आता आपण काय करणार आहोत, संपूर्ण मिरचींना हे मीठ आणि जे निंबूचा रस आहे तो व्यवस्थित लावून घेणार आहोत. संपूर्ण मिरचींना मी मीठ आणि निंबूचा रस हा व्यवस्थित लावून घेतला आहे. आता आपल्या ह्या मिरच्या तयार झाल्या आहेत. त्यानंतर यासाठी लागणारं पीठ तयार करून घ्या. त्याकरिता एका भांड्यामध्ये मी डाळीचं पीठ घेतलं आहे, आपलं रेग्युलर नेहमीचं बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं लाल तिखट आवडीनुसार आपण घाला, कितपत तिखट हवं आहे त्यानुसार. हळद नंतर लगेचच यामध्ये आपण बारीक ठेचून घेतलेला आलं लसूण फक्त यामध्ये जिरे आणि लसणाचाच वापर केला आहे. बारीक चिरून घेतलेली अगदी भरपूर अशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आपण टाकून यामध्ये अगदी थोडंसं पुन्हा तेल घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. मीठ टाकताना व्हिडिओ स्किप झाला आहे, तर चवीनुसार आपण मीठ टाकून घेतलं आहे. त्यानंतर काय करायचं, जे तेल आपण यामध्ये टाकलं होतं, रूम टेम्परेचर तेल घातलं आहे, गरम वगैरे अजिबात करायची गरज नाही. छान सॉफ्टनेसपणा यायला पाहिजे आपल्या सारणला, त्यासाठी इथं मी तेलाचा वापर केला आहे. आणि अगदी थोडं थोडं पाणी घालत छान आता आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं. अगदी घट्टसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं नाही, अशा पद्धतीने आपल्याला सैलसर पीठ हे मळून घ्यायचं आहे. जसं आपण भजींसाठी मळतो, भजींना देखील आपण थोडंसं जास्त सैलसर मळतो, त्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं याचं पीठ हे मळून घ्यायचं. पीठ आपलं मळून तयार झालं आहे. इकडे आपण पहिलेच मिरच्या देखील तयार करून घेतलेल्या आहेत कट, आणि त्यातनं निंबू आणि मीठ लावून घेतलेलं. त्यामुळे काय करायचं, लगेचच जे आता आपण सारण तयार करून घेतलेलं, पीठ तयार करून घेतलं, ते व्यवस्थित मिरचींमध्ये आपण आता भरून घ्यायचं. जेवढं शक्य आहे तेवढं पीठ आपण भरून घ्या. त्यानंतर काय करायचं, लगेच हळूवार व्यवस्थित आपण ह्या मिरच्या एकसारख्या तयार करून घ्यायच्या. तर आता काय करायचं, आपल्याला वरून पीठ हे आता लावून घ्यायचं नाही. सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत, संपूर्ण मिरच्या अशाच पद्धतीने आतमध्ये भरून घेणार आहोत आणि नंतरून काय करायचं, जर आपलं पीठ हे उरलं तर त्यानंतरच आपण यावरती जेवढं शक्य तेवढं आपण याला पीठ हे मिरचींवरनं लावून घेणार आहोत. तर एकसारखं व्यवस्थित आता ही मिरची मी भरून घेतली. अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण मिरची हे भरून घेणार आहोत. तर आपण संपूर्ण बिया काढून घेतले, म्हणून अगदी पटकन व्यवस्थित आपल्याला हे पीठ व्यवस्थित भरता येतं. तर संपूर्ण अशाच पद्धतीने आता आपण जेवढं शक्य तेवढं आता पीठ भरून घेतलं आहे. आता संपूर्ण मिरच्या भरून झाल्यानंतर जे उरलेलं पीठ होतं ते आता काय करायचं, मिरचींवरनं हळूवार हाताने आपण याला लावून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, एकसारखं व्यवस्थित आपली मिरचीला पीठ हे लागतं आणि त्यामुळे काय होणार आहे, जी पुढची प्रोसेस आहे ती व्यवस्थित आपल्याला तयार करता येते. तर एकसारखं मी मिरचींना छान भरून घेतलं आहे. त्यानंतर लगेच पॅन तवा घ्या. फक्त ह्या पद्धतीचं पसरट भांडं घ्या. त्यामुळे काय असतं, मिरच्या एकसारखं आणि आपल्याला ठेवता देखील येतात आणि एकसारखं छान ते शिजतात देखील.
तर पॅनमध्ये लगेचच मी 1 ते 1.5 चमचेवर तेल गरम करून घेतले आणि व्यवस्थित संपूर्ण साईडला व्यवस्थित तेलाला पसरून घेतले. त्यानंतर अशा पद्धतीने एक एक मिरची आपण आता रचत जाऊया. तर जेवढं शक्य आहे तेवढ्या मिरची आता यामध्ये मी टाकून घेतले आहे. त्यानंतर लगेचच मंद आचेवरती आपण आता झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं यांना शिजवून घेणार आहोत. तर 3 ते 4 मिनटानंतर तुम्ही बघाल खालून छान क्रिस्पी अशी आपली मिरची शिजून तयार झाली, भाजून तयार झाली. त्यानंतर लगेचच दुसरी साईड देखील आपण पलटी करून घेऊया. दुसरी साईड देखील अशाच पद्धतीने आपण शिजवून घेणार आहोत. त्यानंतर काय करायचं, आता लगेच अगदी थोडंसं हातामध्ये पाणी घ्यायचं, पाण्याचा सबका पटकन मारायचा आणि त्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती पुन्हा 3 ते 4 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत. तर 3 ते 4 मिनटानंतर तुम्ही बघाल पुन्हा की अगदी परफेक्ट अशी आपली मिरची ही तयार झाली. मी पुन्हा एक वेळेस पाण्याचा सबका मारला होता आणि पुन्हा लगेच साईड ही बदलून घेतली ती म्हणजे दोघी साईडने अगदी छान अशी आपली मिरची ही शिजून तयार झाली. जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढी अगदी छान डाळ भातासोबत अगदी छान चटपटीत अशी आपली भरलेली मिरची ही तयार झाली. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.